तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या चॅनलवरती। आणि आज आपण बनवणार आहोत जी कोकणातली स्पेशल एक गोष्ट आहे ती म्हणजे सोलकढी। आणि मेन आपला जो पार्ट असा तो असा हे बघा, या तुम्ही बघू शकता, या असा सोल आहे कोकणातली कोकम। तर मित्रांनो हे बघा, हा खोबरा कापून घेतलेला असेल। तुमचा जर तुमच्या कोणावर प्रेम असा असतं तर तुम्ही हाड बनवू शकता खोबऱ्यामध्ये। तर दिसता की नाही? बरोबर माझ्यासोबत शूटिंग करू कोण नाही, मी एकटोच असे तरी पण करतोय करूच, आपल्या पुढे जायचं तर करूच लागतं, बरोबर की नाही मित्रांनो? तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या चॅनलवरती। आणि आज आपण बनवणार आहोत जी कोकणातली स्पेशल एक गोष्ट आहे ती म्हणजे सोलकढी। आणि परत हे तुमच्या चॅनलवरती स्वागत करतो। आणि आता मी हे बनवायला घेणार आहे, कामावरून आलो आहे, फ्रेश झालेलो आहे मस्तपैकी। आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे काय काय इन्ग्रेडियंट त्याच्यात म्हणजे टाकायचे आहेत त्या वगैरे। मेन गोष्ट आपली जी असतं नारळ, तो आमच्या कोकणातलं फेमस असा आणि तुमका माहितीच असा। तर चला आता मी ना फटाफट रेसिपी बनवून सुरू करते, कारण एवढं जास्त वेळ नाही आपल्याकडे। त्याच्यामुळे जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक पण करा, कमेंट पण करा की कसे व्हिडिओ वाटतात। आणि मला इंस्टाला टॅग पण करा, मी इंस्टा आय डी आपल्या ह्याच्यामध्ये देतोय, मी डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय इंस्टा आय डी। तर चला फटाफट मी तुम्हाला आता रेसिपी दाखवतो, पुढची रेसिपी कशी आहे ती। तर लेट्स गो। तर मित्रांनो आता मी तुमका जी काही इन्ग्रेडियंट लागतलेत म्हणजे जे काही सामान लागतलं तर मी तुमका दाखवतोय। तर आपल्या फर्स्ट ऑफ नारळ लागतो एक जो असा अख्खो, आणि त्याच्यानंतर कोथिंबीर होईया ज्याच्यामुळे तुमका अजून चव येतली। मेन आपला जो पार्ट असा तो असा हे बघा, या तुम्ही बघू शकता, या असा सोल आहे कोकणातली कोकम जे आपण बोलतो ती, हे कोकमचं थोडंसं रस असा, हे असा ही लसूण लागतली, आला आणि मिरची तिखट होण्यासाठी। तर ह्या गोष्टी असतात मित्रांनो, हे गोष्टी आपण आता फटाफट हे नारळ फोडून एक किसून घेऊचो असा, तो पण मी दाखवते तुमका। त्याच्यानंतर तो किसून झाल्यानंतर त्याचा रस काढूचा, मग ही पुढची स्टेप। तर आता त्याच्यासोबत नारळ ज्यावेळी आपण किसून घेतलो त्याच्यानंतर आपल्या मिरची, अद्रक आणि लसूण हे आपल्याला एकत्र करून मिक्सरला लावच्या, तर ते मी तुमका दाखवते। चला पुढे। एक मित्रांनो सांगते, ही लसूण सोलूची आहे ना तर मी सुरीने सोलतो, कारण यांना पटकन होत आहे बघा, लगेच निघतं। आपल्याला जास्त नको, एक 4 ह्या बस झाली लसूणचे जे पाकळे असतात ते। माझ्यासोबत शूटिंग करू कोण नाही, मी एकटोच असे तरी पण करतोय करूच, आपल्या पुढे जायचं तर करूच लागतं, बरोबर की नाही मित्रांनो? तर तुम्ही हा विचार करत असाल तो एकच रेसिपी का बनवतोस, तर सध्या सगळं शेड्यूल टाईट आहे त्याच्यामुळे एकट्याकच मला करायचं लागतं। आता आपली ही लसूण सोलून झालेली आहे, म्हणजे लास्टचा कांदा ज्यावेळी सोललोय की आपण आता करूया खोबरा किसून घेऊया। लसूण छान भेटली मला, मी लगेच जाऊन घेऊन येलेलं असे, बाकीचे ठेवून देतो मी। 4 बस झाले। तर मित्रांनो आता या थोडासा आल्याचे बारीक तुकडे करून घेत आहे, थोडीशी वेगळी चव येतली। काही लोक टाकतात, काही लोक टाकत नाही। सो हे आपलं तयार झालेलं आहे, थोडासाच घेऊया, आला थोडासा कमी घेऊ। मिरच्या पण धुवून घेत आहे, त्याच्यात तुमका जेवढा तिखट हवा तेवढेच तुम्ही मिरच्या टाकू शकता। मी घेतो 4, पण हे तुमका एकदम बारीक नाही करूच्यात, कारण हे बारीक मिरच्या आहेत तर ह्या तिखट असणार, ठीक आहे? तर आपल्याला असे जास्त 3 पार्टच करायचे त्याचे। आम्ही एक मोठा ह्याला कापून टाकतो, ठीक आहे? हे एवढं करून, नाहीतर जर तुम्ही जास्त हे केलं तर हे तिखट होणार आहे। आपला असाच व्हिडिओ असणार आहे भावना। आणि आता हे झाले कापून, आपण कोथिंबीर जरा कापून घेऊ पटकन। तर मित्रांनो आता कोथिंबीर वॉश करून घेतो। आता कोथिंबीर धुवून घेतली, आपण एक खालचं पार्ट आहे टाकून देऊया, खराब काय असेल तर काढून टाकायचं। एकदा पूर्ण वॉश करून घेतो।
जास्त तो देठाकडचा पार्ट ह्यो पार्ट ह्यो आपण मिक्सरमध्ये घालूया ज्यावेळी खोबरा लायतलो त्यावेळी. तर आता आपण फटाफट नारळ फोडून घ्या. बाकीचा ह्यो जो पार्ट हा वरचो ह्यो आपण वरती त्याका डिझाईन करू, म्हणजे सर्व करू आपण ज्यावेळी वापरतलो त्यावेळी घेऊया. तर मित्रांनो, हे बघा, ह्या खोबरा कातून घेतलेला असं आहे. तुमचा जर तुमच्या कोणावर प्रेम असा तर असं तुम्ही हार्ड बनवू शकता खोबऱ्यामध्ये. तर हे दिसता की नाही? बरोबर दिसता बरोबर आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये ना बघा, याच्यामध्ये आपण पहिले टाकलं लसूण, त्याच्यानंतर अद्रक टाकून घेऊ. अरे बापरे, त्याला आलं बोलतात. हे टाकून घेऊ. त्याच्यानंतर ही कोथिंबीर वगैरे आपला जा रेडी केलेला होता हे सगळं आता याचं हार्ट तोडून टाकू आणि याच्यामध्ये टाकून घेऊया. एक आता तुम्हाला काय सांगू, याच्यात वास कसलो भारी येतात. मग एवढं सोलकडीचे व्हिडिओ बनवत होते बरेच दिवस, पण बनवू भेटलो नाही. पण तुम्ही ही स्टेप जर फॉलो करून बनवतास तर तुमच्या घरी पण छानपैकी अशी सोलकढी तयार होतील. या तर आता हे झालेला, यात थोडंसं पाणी घालून घेऊया. हाताला लागलेलं खोबरं जरा ह्याच्यामध्ये हे खोबरं कसं वेस्ट होतं नाही, खोबरं थोडंसं पाणी घालून आणि हे पटापट मिक्सरला लावून घेऊया. आता तर मित्रांनो, हे बघा, मस्त असा थपथपीत असा रेडी झालेला. आता एक आपण गाळून घेऊ पटापट. तर मित्रांनो, आता आपण हे एक वाडका घेतलेला आणि त्याच्यामध्ये ही आपण जी पीठ चाळतो ती चाळून, ठीक आहे, तर ही अशी ठेवूया, म्हणजे याच्यातला जो सगळा रसा तो आतमध्ये जातो. तर या मी ओतून घेते पटापट. तर आता आपण काय करूया, फटाफट एका असा हाताने खाली गाळून घेऊया. बघा, तुम्ही बघू शकता ते खाली इथे पडतं. आता एकदम असं हाताने स्मॅश करतो. दाबून पिळलो की खाली तो रस पडतो. इथे ठेवतो, असं दाबतो. हाताने आपल्याला असं दाबून घ्यायला हाताने. आणि जो दाबलेला असं बाजूला जेवढं आपलं रस निघाल तेवढं काढून घ्यायचं, पण पाणी जरा कमी घालूया. आता तुमची अशी टेस्टी अशी होऊची नाही सोलकढी. याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे ती बघू शकता, आणि थोडंसं असं ग्रीनिश कलर दिलेला, कारण जा आपला नॉर्मल नारळाचा खोबरा असतं आपण किसल्यावर कसं व्हाईट असतं ना, थोडं ग्रीन कलर. याच्यात कोथिंबीर घातली आणि याचा वास पण एकदम भारी सुटलेला. असं झाला कधी जेवते असा. पण एक प्रोसेस हा अजून त्याच्यामध्ये हे गोष्टी टाकूच्या आहेत, मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप, तुम्ही बघत. त्याच्यासोबत उकड्या तांदळाचा भात आणि सोलकढी. खोबरं खाली सांडू देऊ नका, म्हणजे काय होईल, ज्यावेळी सोलकढी प्यायला जाल त्यावेळी तुम्हाला तिथे असा हा खोबऱ्याचा जो किस आहे तो लागेल. त्यासाठी आपल्याला जपून करायचं. आता हा एवढा निघाला आला बघा, एवढा निघाला. तर आपण परत एकदा मिक्सरला लावलो. आता या फायनल असा याच्यावर मी लावचंय नाही.
तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा तो कसं जाड असो जो नारळाचा रस आहे तो इलेलो आणि त्याच्यामध्ये थोडीशी टेस्ट पण भारी येतात. तर आता आपण फटाफट याच्यात टाकूया. पहिले हे टाकून घेऊया थोडीशी, थोडी बस होते. मी आता ही 4-5 टाकलेली. त्यानंतर कोकमचो रस टाकून घ्या. तुमच्या चवीनुसार टाकून घ्या, कसं होया तसं. मला कलर पण येऊ त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. तुम्ही थोडंसं जरा टाकतो आणि जास्त पण आंबट नाही झाली, ह्या गोष्टीवर पण लक्ष द्या. आता ही झाली इथपर्यंतची स्टेप. आता ह्याच्या पुढे आपण याच्यामध्ये टाकूया हे मिरची जे आपण कापून घेतली टाकू. तुम्हाला जेवढं तिखट हवं असं तेवढं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, थोडा मिक्स करून घ्या. तर याच्यामध्ये आता थोडासा चवीनुसार तुमका मीठ टाकून घ्यायचा. माझ्या अंदाजे टाकतोय आणि तुमच्या टेस्टनुसार टाकून घ्या. मीठ आता मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर थोडासा गोडवा पाहिजे असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता. 2-4 दाणे हे बघ, हे एवढंसं तुम्ही साखर टाकू शकता. तुम्ही आता थोडीशी साखर आहे याच्यामध्ये टाकतो. आता आपण याला प्रॉपर मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर जास्त तिखट होत नसेल तर एखादी मिरची जी आहे ती अशी इथे दाबून घ्यायची, म्हणजे थोडं तिखट होऊन जाईल तो आणि याला चव पण येईल. मित्रांनो आता आपली ही सोलकढी बघू शकता तुम्ही, मस्तपैकी रेडी अशी झालेली, प्रॉपर अशी झालेली आहे. आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. जाड अशी झालेली आहे. तर मित्रांनो हे बघा, मस्तपैकी असं जेवण रेडी झालेलं हा सोलकढी आणि गरम गरम भात. हे बघा, भातातनं पण वाफा बाहेर येतात गरम गरम. तुम्ही पण तुमका होय असत तर तुम्ही खाऊ का माझ्या घराकडे. फायनली मित्रांनो तुम्ही ही रेसिपी बघितली असतात, ती कशी झाली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमका जर अशी आवडत असेल तर तुम्ही नक्की ही ट्राय करा आणि मला इंस्टाग्रामला टॅग पण करा आणि कमेंट पण करा की ही रेसिपी तुम्ही केल्यावर मी डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टा आय डी देतो आहे, तर त्याच्यावर तुम्ही मला टॅग करू शकता. आणि माझं आजचं सोबती होतो कारण आज एकटंच होतं आहे शूट करू सगळा, ही अशी हालत झालेली हा. तर आता पण मी जेवून घेतो आहे फटाफट. आणि चला भेटू, कशी वाटली ती नक्की सांगा मग कमेंटमध्ये. चला तर बाय बाय. जे चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.